नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, जी मागच्या वर्षी महिला आणि बालविकास भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती 496 पदाची. यावर्षी सुद्धा जाहिरात आहे, कारण यामध्ये 8,869 पदे मंजूर झालेली आहेत. त्यामधील परिवीक्षिका अधिकारी प्रोफेशनल ऑफिसर ज्याला आपण म्हणतो, त्याचा नवीन जी आर आलेला आहे. जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. जी आर नुसार नवीन सेवा प्रवेश नियम म्हणजे ज्या महिला भगिनी आहेत, ज्या इच्छुक आहेत, सरकारी नोकरीकरिता अभ्यास करत आहेत किंवा आता करणार आहेत भविष्यामध्ये, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे, अशा महिलांकरिता मुलींकरिता एक सुवर्ण संधी सरकारी नोकरीची असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, पात्रता काय दिलेली आहे, अनुभव लागणार आहे का, बाकी गोष्टी, वयोमर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब याच्यासाठी करायचं की तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर, जी परिवीक्षिका अधिकारी असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर असेल, सरळ सेवा मधनं जी पदं भरली जातात त्याकरिता ऑनलाईन बॅचेस पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा लॅपटॉप मोबाईल वरती ह्या बॅचेस कंडक्ट करू शकता. ही बॅच ICDS व संगणक म्हणजे सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहेत. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि टेक्निकल. ओके, तर यामध्ये PYQ MCQ चा सराव दर महिन्याला झूम मीटिंग असणार आहे. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा म्हणजे लाईव्ह सुद्धा बघू शकता, जे दररोज डेली लेक्चर होतात, किंवा तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकता. ते त्यासोबतच आपण तुम्हाला PDF नोट्स ऑल सब्जेक्टच्या दिल्या जाणार आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट, फ्री मध्ये असणार आहेत. त्या बॅच मध्ये वेगळे चार्जेस नसणार आहेत. तर जॉईन करण्याकरता आपल्याला 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे GR आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा, की महिला आणि बालविकास विभाग, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे WCD जे मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाअंतर्गत, त्या विभागाअंतर्गत परिवीक्षा अधिकारी गटकचं पद आहे. प्रोफेशन ऑफिसर असं म्हटलं जातं. मागच्या वेळेस 57 जागा होत्या याच्या. ओके, किती? 57. तर याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का अनुभव याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम मध्ये? तर नो चेंजेस इन RR. ओके, त्याच्यामध्ये काही बदल झाले नाही. काय दिलेला आहे त्यांचा सेवा प्रवेश नियम? शैक्षणिक पात्रता बाय नॉमिनेशन फ्रॉम among the person who are not less than 21 years of age and not more than 38 years. बघा, वयोमर्यादा सांगितलेली आहे यांनी. ओपन करिता 21 म्हटलेलं आहे. ओके, 21 आणि लास्ट किती पाहिजे? 38 पर्यंत आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये, कास्टमध्ये जर असतील उमेदवार त्यांच्यासाठी 21 to 43 म्हटलेलं आहे. हे त्यांनी वयोमर्यादा आहे. सगळ्या 18 ते 38 असते. आता 21 ते 38, कारण तुमचं ग्रॅज्युएशन 21व्या वर्षी कंप्लीट होते. 18, 19, 20, 21 बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय एज्युकेशनल दिलेलं आहे? प्रोव्हाइडेड दॅट द अप्पर एज लिमिट शाल बी द रिलॅक्स अप टू 5 years इन केस ऑफ पर्सन बिलॉंगिंग टू द रिझर्व्ह कॅटेगरीज. म्हणजे जे कॅटेगरीज मध्ये येतात त्यांना 5 वर्षाची सूट, शिथिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे 38 आणि 5 47. आणि आता पजेस डिग्री काय गरजेचं आहे त्यांच्याकडे? पजेस डिग्री म्हणजे त्या महिला उमेदवारांनी काय गरजेचं? पदवी उत्तीर्ण कोणत्याही शाखेमधनं, महाराष्ट्रामधील किंवा भारतातील संविधानिक विद्यापीठ, जे कोणत्याही विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील, म्हणजे यामध्ये BA मधील असेल, BCom असेल किंवा BSc असेल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील किंवा मेडिकल बॅकग्राऊंडचे असतील, BSc अग्री, इतर कोणत्याही शाखेमधनं कोणत्याही विषयातील तुमची पदवी असेल तरी चालणार आहे. तसेच YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, यामधनं सुद्धा, इथून सुद्धा तुम्ही घरी बसून ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला असाल तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा अधिकारी गटकचं पद आहे. महिला बाल विकास आयुक्तालय पुणे मधनं भरलं जातं. ही परीक्षा कोण घेणार आहे? तर MPSC मार्फत घेतली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, हा GR आलेला आहे. मागच्या वर्षी TCS कंपनी मार्फत घेतली होती, परंतु यावर्षी MPSC मार्फत. बघा, आता बऱ्याच जे स्टुडंट आहेत त्यांना भीती निर्माण आहे की MPSC घेणार आहे मग अवघड असणार आहे का? मी म्हणेल काहीच अवघड नाही, उलट तुमच्या फायद्याचं आहे.
परीक्षा ऑफलाईन होणार आहे, पारदर्शकता असणार आहे, ज्यामध्ये बरेच फ्रॉड होत होते. ओके, टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत किंवा विद्यार्थ्यांचा अविश्वास निर्माण झाला होता. नॉर्मलायझेशन असते, आमचे मार्क अगोदर मिळाल्यानंतर परत कमी होतात नॉर्मलायझेशन झाल्यानंतर. यामध्ये तशी भानगड नाही. एकच एक्झाम, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आणि पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी जी तुम्हाला हवी होती एवढ्या दिवसापासून, जे तुम्ही 5-6 वर्ष झाली लढत होता या गोष्टीसाठी आम्हाला एमपीएससी मार्फत वर्ग करण्यात यावे, तर तुमच्या मनाप्रमाणे ही गोष्ट झालेली आहे. आता तुमचं काम काय राहिलेलं आहे? परीक्षाचा अभ्यास करायचा आहे, परीक्षा क्रॅक करायची आपल्याला आणि सरकारी नोकरी मिळवायची आहे. तर अशा सर्व महिला उमेदवारांकरिता सुवर्ण संधी असणार आहे, कारण ही जी एक्झाम जागा मंजूर झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्या परीक्षा अधिकारीच्या किमान 300 ते 350 पदं भरली जाणार आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा आहेत. तर ही सर्वात महत्वाची बाब आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये काय असणार आहे सिलेबस मध्ये, मागच्या वेळेस काय होतं ते सुद्धा सांगतोय. आता हे विषय तुम्ही जरी म्हणत असाल सर एक्झाम तर एमपीएससी कडे गेली, एमपीएससी मध्ये हे विषय नाही का? मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, त्यानंतर जीके, जनरल नॉलेज. पेपर फर्स्ट जनरल नॉलेजच असतो त्यांच्याकडे, 2 पेपर होत नाहीत. आता म्हणजे कमेंट जर करता तुमच्या मनामध्ये शंका असेल, गटकचे 2 पेपर प्री मेन्स होणार नाही, एकच एक्झाम असेल तुमची जीके किंवा जीएस, मॅथ, रिझनिंग. ओके, आणि तुमचं तांत्रिक त्या विषयाशी निगडीत जे टॉपिक आहेत, महिला आणि बालक संदर्भात योजना असतील, कायदे असतील, याच्यामध्ये चेंजेस आहेत का मला सांगा. याच्या व्यतिरिक्त काही कोणता नवीन विषय ते घेणार आहेत का? नाही. सगळे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाम करिता मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि जीके हे 4 विषय कंपल्सरी आहेत. हे 4 विषय सोडून कोणती एक्झाम असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. ओके, फक्त पोलीस भरतीला इंग्लिश विषय नाहीये, बाकी 3 विषय आहेत. आणि तांत्रिक घटक त्या पदाच्या डिमांड नुसार ते परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर मग आता परीक्षिका अधिकारी किंवा अंगणवाडी सुपरवायझर आपल्याला बनायचं आहे, तर याची ऑनलाईन बॅच आतापासून एमपीएससी पॅटर्न नुसार, ओके, एमपीएससी पॅटर्न नुसार आपण चालू करत आहोत. कारण तर अगोदरच या ठिकाणी जे काही स्टाफ आहे सर्वांनी एमपीएससी यूपीएससी मध्ये मेन्स किंवा मेन्स क्रॅक केलेले आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलेले आहेत. काही जे स्टाफ आहे आपल्याकडे नगर परिषद मध्ये सुद्धा लागलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला एमपीएससी नुसार जो पॅटर्न आहे, जे काही सब्जेक्ट आहेत ते चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. तर याकरिता ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा. यामध्ये सर्व अवेलेबल असणार आहे. सगळ्या विषयाच्या नोट्स सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आपल्या मनामध्ये भीती सर्वात अगोदर काढून टाकायची आहे. एमपीएससी मार्फत जरी परीक्षा होत असेल तरी आपल्याकरिता आपल्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब म्हणता येईल. ओके, थँक्यू.